नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी हॉर्टिकल्चर म्हणजे हायर सेकंडरी व्होकेशनल कोर्सेस हॉर्टिकल्चर या वर्गातील विद्यार्थ्यांचा जो पेपर 2 आहे, फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग, या पेपरचे 2 गुणांच्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची या विषयाची माहिती आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये घेणार आहोत. परीक्षा जवळ आलेली आहेत, त्यामुळे निश्चितच परीक्षेची तयारी कशी करायची हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मित्रांनो, फ्लोरिकल्चरचा पेपर आहे म्हटल्यावरती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फ्लोरिकल्चरची व्याख्या. ही व्याख्या तुम्हाला निश्चितच विचारली जाणार आहे. तुमचा जो प्रश्न क्रमांक 2 असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 8 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात, त्याच्यामध्ये बहुतांश वेळा फ्लोरिकल्चरची व्याख्या विचारलेली असते किंवा 4 मार्काची टीप तुम्हाला विचारली जाते आणि फ्लोरिकल्चरचे महत्त्व विशद करा किंवा नुसती फ्लोरिकल्चर अशी टीप विचारली जाते. त्यावेळेला तुम्हाला ही व्याख्या लिहिणं गरजेचं आहे. 2 मार्काला येवो उत्तर किंवा 4 मार्कांना येवो, फ्लोरिकल्चर विषयी माहिती लिहिताना तुम्हाला व्याख्या ही माहीत असायलाच हवी. फ्लोरिकल्चर म्हणजे काय? तर उद्यानविद्येच्या ज्या शाखेमध्ये आपण फुलझाडे व शोभिवंत वनस्पतींची लागवड, जोपासना व काढणीपर्यंतचं तंत्रज्ञान याविषयी अभ्यास करतो, त्या शाखेला आपण फ्लोरिकल्चर असं म्हणतो. किंवा थोडक्यात सांगायचं तर फुले आणि शोभिवंत वनस्पतींचा अभ्यास म्हणजे फ्लोरिकल्चर, अशी व्याख्या करायला हरकत नाही. मात्र विस्तृत अशी व्याख्या केली तर पूर्ण 2 मार्क मिळतील, हे मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते. फ्लोरिकल्चरमध्ये समाविष्ट असणारे घटक कोणते आहेत, असा जर का प्रश्न विचारला गेला तर आपण इथे नमूद केलेल्या पर्यायांपैकी कोणतेही 4 पर्याय जर लिहिले तर तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळतात. फ्लोरिकल्चरमध्ये फुलपिकांचा अभ्यास समाविष्ट असतो, शोभिवंत वनस्पतींचा अभ्यास असतो, उद्यान उभारणी आणि व्यवस्थापनाचा अभ्यास असतो, पुष्परचनेचा अभ्यास असतो, फुलांच्या आयात निर्यातीचा अभ्यास असतो, बोन्सायचा अभ्यास असतो, तसेच फुलांच्या मूल्यवर्धित वस्तू कशा बनवायच्या याचाही अभ्यास समाविष्ट असतो. तर थोडक्यात सांगायचं तर फ्लोरिकल्चरमध्ये कोणतेही 4 घटक जर तुम्ही लिहिले तर तुमचं उत्तर पूर्ण होतं. शेतात किंवा शिवारात घेतली जाणारी फुलपिके, असा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 2 मार्काला हा प्रश्न आला तर कुठलीही 4 फुलपिकं तुम्ही इथे लिहिणं अपेक्षित आहे. शेतात म्हणजे शिवारात जी फुलपिकं घेतली जातात त्यामध्ये झेंडू, ॲस्टर, गेलार्डिया, निशिगंध किंवा गुलछडी किंवा रजनीगंधा, सगळ्याचा अर्थ एकच आहे. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी हा शब्दप्रयोग केला जातो. निशिगंध, रजनीगंधा, गुलछडी हे तिन्ही सुगंधी फुलाचं नाव आहे आणि हे शिवारात घेतलं जातं. ग्लॅडियोलस देखील आहे. गुलाबाची लागवड केली जाते, डेझीची लागवड, त्याच्यामध्ये निळी डेझी, पिवळी डेझी अशी बरीच फुलपिकं आहेत. तुमच्या अभ्यासात असणारी जी फुलपिकं आहेत त्यांचे 2 स्पष्ट गट आहेत. एक म्हणजे शेतात किंवा शिवारात घेतली जाणारी फुलपिकं आणि दुसरं हरितगृहात घेतली जाणारी फुलपिकं. तर शेतात घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही 4 फुलपिकांची नावं तुम्ही इथे लिहू शकता. पॉलीहाऊसमध्ये घेतले जाणाऱ्या फुलपिकांमध्ये गुलाब, जरबेरा, कार्नेशन, लिलियम ही 4 फुलपिकं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. फुलांच्या मूल्यवर्धित वस्तूंची नावे सांगा, असा प्रश्न जर का असेल तर ह्याचं उत्तर बुके, सुगंधी द्रव्य, हार, तुरे, गजरे, वेण्या, गुलकंद, गुलाब जल यापैकी कुठलेही 4 उत्तरं तुम्ही लिहिलीत तर तुमचं उत्तर पूर्ण होतं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथे आणखीन एक गोष्ट सांगू इच्छिते. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असतात, ते प्रश्न आपण पुन्हा उतरवून घेण्याची आवश्यकता नसते. मात्र उत्तर लिहिताना हेडिंग टाकायला अजिबात विसरू नका. इथे प्रत्येक उत्तरामध्ये मी हेडिंग टाकून उत्तर लिहिलेलं आहे आणि असं सुटसुटीत उत्तर लिहिलेलं आहे. इथे तुम्ही बुलेट्सचा वापर करू शकता किंवा नंबर टाकू शकता आणि आपलं उत्तर आकर्षक करू शकता. कोणती फुले सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी उपयुक्त आहेत? तर गुलाब, निशिगंध, जाई, जुई, मोगरा, साधारणपणे या फुलांपासून आपण सुगंधी द्रव्याची निर्मिती करू शकतो. सुगंधी द्रव्य म्हणजे अत्तर तयार करणे. सुरुवातीला याच्यामध्ये निशिगंधाचं किंवा जाई, जुई, मोगऱ्याचं जे तेल असतं
ते अगदी तेलासारखं नसतं, ते असं सेमी सॉलिड, म्हणजे ना घट्ट म्हणजे ना घन पदार्थ ना तेलासारखा द्रव पदार्थ, दोन्हीचं मिश्रण असल्यासारखा असतो आणि म्हणून त्याला सुगंधित द्रव्य आपण असं म्हणतो, किंवा इंग्लिशमध्ये त्याला कॉन्क्रीट असा शब्द आहे. तर निशिगंध जाई मोगऱ्याचं कॉन्क्रीट असतं. कंदवर्गीय वनस्पतींची नावे सांगा. कंदवर्गीय वनस्पती निशिगंध, लिलियम, ग्लॅडियोलस, डेलिया हे प्रामुख्याने 4 सहज तुम्हाला माहिती असणारे किंवा प्रचलित अशी कंदवर्गीय वनस्पती आहेत. या व्यतिरिक्त हेलिकोनियम पण सुगंधी आहे, बिगोनिया आहे ज्याला ट्यूबरस बिगोनिया म्हणतात, ते पण सुगंधी आहे. अशी आणखीनही खूप सारी कंदवर्गीय वनस्पती आहेत. मात्र उत्तर लिहिताना आपल्याला जी नावं लक्षात राहतील तीच 4 नावं लक्षात ठेवून आपण उत्तर पूर्ण करायचं आहे. 2 मार्काच्या उत्तराला जास्तीत जास्त 4 पॉइंट्स जर तुम्ही लिहिले तर पूर्ण 2 मार्क मिळतात. हार तयार करण्यासाठी कोणती फुले वापरतात? तर गुलछडी, झेंडू, ॲस्टर, बिजली, लिली अशी अनेकविध फुलं आपण वापरत असतो. या फुलांचं आपण इथे नाव लिहू शकतो. मात्र विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, इथे जी व्यापारी तत्वावरती तुम्हाला फुलं पिकं शिकवलेली आहेत त्यांची नावं लिहिणं जास्त योग्य ठरणार आहे. तसं तर तगरीचे हार करतात, जास्वंदीचे हार करतात, चुकीचं नाहीये ते, पण आपलं उत्तर 100% करेक्ट व्हावं म्हणून आपण जी फुलं पिकं शिकलो त्यापैकी 4 नावं आपण लिहिणं अपेक्षित आहे. फुलांचे विविध उपयोग सांगा. फुलांचे विविध उपयोगांमध्ये पुष्पगुच्छ बनवणे, हार बनवणे किंवा तुरे, गजरे, माळा बनवणे, घराची सजावट करणे, वातावरण निर्मिती करणे, सुगंधी द्रव्य निर्मिती करणे किंवा यांच्या कंद, बिया, गड्डे, टिश्यू कल्चर रोपे तयार करून त्यांची विक्री करणे असे विविध उपयोग आहेत. यापैकी कुठलेही 4 उपयोग आपण इथे लिहू शकतो. भारतातून कोणती फुले निर्यात होतात? तर भारतातून प्रामुख्याने गुलाब, ऑर्किड, अँथोरियम, मोगरा ही फुलं मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होतात. आपण याच फुलांची नावं इथे लिहिणं सोयीस्कर आहे. भारतातून कोणत्या देशांना फुले निर्यात होतात? भारतातून खालील देशांना फुले निर्यात करण्यात येतात असं हेडिंग टाकून आपण नेदरलँड, इंग्लंड, इटली, श्रीलंका, आपल्या शेजारचे बांगलादेश, पाकिस्तान या देशांना पण आपण, किंवा नेपाळ, तिथेही आपण फुलं निर्यात करत असतो. आपल्या आसपासचे देश किंवा आखाती देश आहेत त्यांचं नाव लिहिलं तरी सुद्धा ते चुकीचं ठरणार नाही. भारतातून असंख्य देशांना आपण फुलं निर्यात करत असतो. कोणत्याही 4 देशांची नावं इथे लिहिली तर ती चुकणार नाहीत. फुलांच्या निर्यातीची मानके सांगा. फुलांच्या निर्यातीची मानके हे जनरल दिलेलं आहे. युरोपसाठी फुलांच्या निर्यातीची मानके सांगा, किंवा अमेरिकेसाठी फुलांच्या निर्यातीची मानके सांगा, ऑस्ट्रेलियाला फुलांच्या निर्यातीची मानके सांगा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा नुसतीच भारतातून फुलांची निर्यात करताना कोणती मानके लक्षात घ्यावीत असाही प्रश्न इथे असू शकतो. तर या सगळ्याचं उत्तर एकच असणार आहे आणि ते म्हणजे फुले ताजी, टवटवीत व आकर्षक असावीत, फुले रोग व कीड मुक्त असावीत, फुले रसायनांच्या अवशेषापासून मुक्त असावीत आणि फुलांमध्ये कोणतीही विकृती नसावी. समजा एखाद्या फुलाची जर निर्यातीची मानक विचारली, उदाहरणार्थ गुलाबाच्या निर्यातीची मानके सांगा असा जर प्रश्न आला तरी आपण इथे फक्त गुलाबाची फुले ताजी, टवटवीत व आकर्षक असावीत, गुलाबाची फुले रोग व कीड मुक्त असावीत असं लिहिलं तरी सुद्धा बरोबर असणार आहे. किंवा वरती हेडिंग मध्ये फक्त गुलाब निर्यातीची मानके असं लिहून जर खाली हे उत्तर लिहिलं तरी ते अगदी करेक्ट असणार आहे, ते चुकणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जो 4था धडा आहे फुलांची निर्यात तो 4 ते 6 मार्काला असतो. याच्यामध्ये एक 2 मार्काचा प्रश्न विचारला जाणार आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्ये, आणि एक 4 मार्काचा प्रश्न विचारला जाणार आहे जो प्रश्न क्रमांक 3 किंवा 4 मध्ये असणार आहे. तर एक 2-3 उत्तरं जर आपण या धड्याची, मी इथे जी 2 गुणांची दिलेली आहेत ती जर का नीट पाठ केली आणि त्याच्या अनुषंगाने जर का तुम्ही उत्तर लिहिलं तर निश्चितच तुमचं उत्तर अचूक असणार आहे. याच्यामध्ये भारतातून कुठली फुले निर्यात होतात, कोणत्या देशांना निर्यात होतात,
या फुलांच्या निर्यातीची मानके कोणती आहेत, किंवा फुलांच्या निर्यातीमध्ये भारताला काही अडचणी येतात, किंवा भारताची परिस्थिती सध्या कशी आहे निर्यातीच्या दृष्टिकोनातून, याविषयीचे जर 4 पॉइंट्स आपण लिहिले तर आपल्याला 4 पैकी 4 गुण सहज मिळू शकतात. भारतातून फुलांच्या निर्यातीत येणारे ते अडथळे सांगा, असा 2 मार्काला प्रश्न येऊ शकेल, किंवा 4 गुणांना सुद्धा हा प्रश्न येऊ शकेल. त्यावेळेला आपण भारतातून फुलांच्या निर्यातीत येणारे अडथळे, हवाई वाहतूक महाग आहे, ही पहिली अडचण आहे आपली, किंवा हा पहिला अडथळा आहे. तर याविषयीची तुम्ही जर का माहिती लिहिली थोडीशी, की हवाई वाहतूक ही सगळ्यात महाग अशी वाहतूक असते, फुलांची वाहतूक आपल्याला हवाई मार्गानेच करावी लागते, दूरदेशींना आपण करत असतो, शिवाय फुले ताजी टवटवीत राहण्यासाठी हवाई मार्गाने वाहतूक सगळ्यात चांगली असते, असं जर का लिहिलं, 4 गुणांचं उत्तर विचारलं तर. 2 गुणांना विचारलं तर फक्त एवढंच लिहायचं आपण, हवाई वाहतूक महाग आहे. दुसरा मुद्दा लिहायचा आहे, पुरेशी हवाई वाहतूक उपलब्ध नाही. हा दुसरा मुद्दा आहे. याचं देखील थोडंसं वर्णन जर आपण करू शकलो, की भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फुलांचं उत्पादन होतं, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक करायची झाली तर पुरेशी विमानसेवा उपलब्ध नाही, असं लिहिलं तर तो मुद्दा तुमचा आणखी विस्तृत होतो. फुलांचा दर्जा फारसा चांगला नाही, हा तिसरा अडथळा आहे. याविषयी जर आपण लिहिलं, की गुलाबाची निर्यात करताना किंवा एखाद्या फुलाची निर्यात करताना फुलाचा दांडा सरळसोट लागतो, कीड रोगविरहित लागतो, त्याच्यामध्ये रसायनांचा अवशेष असून चालत नाही, असे जर का 1-2 पॉइंट्स आपण लिहिले ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे फुलांचा दर्जा युरोप किंवा अमेरिकेला हवा तितका फारसा चांगला नसतो आणि म्हणून निर्यातीमध्ये अडचणी येतात. आणि चौथा मुद्दा आहे, शीतकरण व्यवस्था अपुरी आहे. जिथे फुलांचं उत्पादन घेतलं जातं तिथपासून ते विमानतळापर्यंत आपल्याला संपूर्णतः शीतसाखळीची गरज असते. अशा शीतसाखळीची कमतरता आहे भारतामध्ये. तर हेच उत्तर बघा मित्रांनो, 2 मार्काला सुद्धा हेच उत्तर तुम्ही शॉर्टमध्ये लिहायचं आहे, आणि 4 मार्काला जर का विचारलं गेलं तर अशा प्रकारे आपल्याला माहीत असलेलीच माहिती, मात्र तिथे तुमची वाक्य पेपरवरती दिसली पाहिजेत. तुमच्या मनामध्ये असून उपयोग नाही. जोपर्यंत कागदावरती तुम्ही लिहिलेलं आम्हाला दिसत नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला गुण देऊ शकत नाही. आणि म्हणून आपण उत्तर लिहिताना अत्यंत मुद्देसूद आणि विस्तृत उत्तर 4 मार्कांसाठी आणि 2 गुणांसाठी जर का असेल तर शॉर्टमध्ये पॉइंट्स फक्त लिहिणं अपेक्षित आहे. भारतातून फुलांचे कोणते भाग निर्यात होतात, असा जर प्रश्न आला तर काय काय निर्यात होतं भारतातून? तर कट फ्लॉवर्स म्हणजे काय, लांब दांड्याची फुलं, सुकी फुलं म्हणजे सुकवलेली फुलं, निर्जल फुलं, जिवंत रोपे म्हणजे आपण टिश्यू कल्चरद्वारे जी रोपं तयार करतो ती थोडी मोठी करतो आणि ती पुन्हा एक्सपोर्ट करतो. दुसऱ्या देशातून आपण लहान रोपं आयात करतो आणि ती निर्यात करतो, किंवा तयार केलेली नर्सरीमध्ये किंवा टिश्यू कल्चर लॅबमध्ये तयार केलेली जिवंत रोपं, ती जिवंत अशासाठी म्हणायचं कारण ते पॉटिंग मिक्सचर सहित किंवा नर्सरीतून दुसऱ्या देशाला जाऊन लगेचच पॉटिंग त्यांचं करून ती विकली जाणारी आहेत, अशी रोपं त्यांना आपण जिवंत रोपं म्हणतो. कंद आणि गड्डे हे सुद्धा आपण निर्यात करतो, फुलांच्या बिया निर्यात करतो. तर यापैकी कुठलेही 4 मुद्दे तुम्ही लिहिले तर तुमचं उत्तर पूर्ण होतं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी पहिला धडा आणि चौथा धडा अशा 2 धड्यांच्या 2 धड्यांवरती येणाऱ्या 2 गुणांच्या प्रश्नांची थोडक्यात चर्चा केलेली आहे. सर्वसाधारणपणे यापैकीच म्हणजे पहिल्या आणि चौथ्या धड्यावरती जर का काही प्रश्न विचारले गेले 2 गुणांचे, तर सर्वसाधारणपणे या प्रश्नांच्या स्वरूपात ते विचारले जाणार आहेत. मित्रांनो, परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात ते अनेकदा थोडेसे फिरवून किंवा थोडेसे वेगळ्या पद्धतीने मांडणी करून तुमच्या समोर येतात. प्रश्न नीट वाचा, त्याचं आकलन करून घ्या आणि तुम्हाला जे उत्तर योग्य वाटेल ते उत्तर तिथे लिहा. मात्र उत्तर लिहिताना हेडिंग टाकायला विसरू नका आणि मुद्दे करून उत्तर लिहा.
2 गुणांसाठी 4 मुद्दे आणि 4 गुणांसाठी उत्तर आलं तर तेच 4 मुद्दे आपण त्यांचं थोडंसं स्पष्टीकरण दिलं तरी आपलं उत्तर पूर्ण होत असतं. मित्रांनो, परीक्षेला सामोरं जाण्यासाठी खूप धैर्य लागतं, अभ्यास लागतो, प्रसंगावधान लागतं. आपल्याला अनेकदा उत्तरं माहिती असतात, मात्र योग्य मनस्वास्थ्य नसल्यामुळे आपण ते उत्तर नीट लिहू शकत नाही. तर असं काही करू नका. आपली मानसिकता चांगली ठेवा. आपण उत्तरं लिहा आणि परीक्षेमध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळो अशी मी मनोमन प्रार्थना करते. माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते. जसा तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला आहे, तसाच तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. शुभम भवतु.